हॅलो एव्हरीवन, वेलकम टू माय यूट्यूब चॅनल. आपण काय बघत आहोत? केमिकल कायनेटिक हा चॅप्टर बघत आहोत. त्याच्यामध्ये मी ऑलरेडी 4 व्हिडिओ अपलोड केलेले आहेत. आज आपला 5वा व्हिडिओ आहे. त्यामध्ये आपण काय बघणार आहोत? फर्स्ट ऑर्डर रिएक्शन म्हणजे काय, त्याची इंटिग्रेटेड रेट लॉ एक्सप्रेशन कसं असतं ते बघणार आहोत. त्याचे युनिट, त्यानंतर त्याचे ग्राफमध्ये व्हेरिएशन खूप सारे प्रकार आहेत. ते हाऊ टू प्लॉट दिस ग्राफ, ते ग्राफ कसे प्लॉट करायचे ते बघणार आहोत. त्यानंतर आपण काय बघणार, त्याचा हाफ लाईफ टाइम काय असतो ते बघणार आहोत. आणि लास्टली काय बघणार आहोत, एक नवीन पॉइंट ॲड करणार, तो म्हणजे न्यूमरिकल कसे सॉल्व करायचे. एक्झाममध्ये या पॉईंटवर न्यूमरिकल कोणत्या प्रकारचे काय आणि कोणत्या टाईपचे न्यूमरिकल विचारतात ते आपण हे बघणार आहोत. ठीक आहे. चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला लाईक करा आणि सबस्क्राईब नक्की करा. आणि आधीपासून मी सांगत आलेले की स्वतःच्या नोट्स स्वतः काढत जायचे, म्हणजे ते काय होतं तुमच्या लॉंग टाईम लक्षात राहतं. सो चला, तुम्ही पण काय करा, आता नोटबुक आणि पेन घेऊन बसा. म्हणजे जसं जसं नोट डाऊन कराल तसं तुम्ही काय करायच्या, नोट्स काढत जायचं. ठीक आहे. क्या करना है अपन? फर्स्ट ऑर्डर रिएक्शन. फर्स्ट ऑर्डर रिएक्शन. फर्स्ट ऑर्डर रिएक्शन एंड कायनेटिक्स बघणार आहोत. कायनेटिक्स मीन्स दॅट इज त्यामध्ये काय येणार, मॅथमॅटिकल पार्ट येणार. ऑर्डर ऑफ द रिएक्शन, ऑर्डर म्हणजे काय, द सम ऑफ पॉवर ऑफ कॉन्सन्ट्रेशन ऑफ रिएक्टंट, इट इज कॉल्ड द ऑर्डर ऑफ द रिएक्शन. ठीक आहे. आता मी काय करते, फर्स्ट ऑर्डरची एक रिएक्शन कन्सिडर करते. ए गिव्स द प्रोडक्ट. ठीक आहे. याचा रेट कसा राईट करणार, रेट ऑफ रिएक्शन that is a ROR is equal to K, concentration of A, order is 1. ठीक आहे. आता फर्स्ट ऑर्डर रिएक्शनचा रेट कशावरती डिपेंड असतो, इट इज डिपेंड ऑन दी कॉन्सन्ट्रेशन वरती डिपेंड असतो. ठीक आहे. आपण झिरो ऑर्डर रिएक्शन मध्ये काय बघितलं होतं की रेट ऑफ रिएक्शनचा रेट कशा असतो, कॉन्सन्ट्रेशन वरती तो इंडिपेंडेंट असतो. बट फर्स्ट ऑर्डर रिएक्शनचा काय असतो, तो डिपेंड असतो. जसं जसं रेट इन्क्रीज होईल तसं तसं कॉन्सन्ट्रेशन पण काय होतं, त्याच्यामध्ये व्हॅरीज होत जातं. बाय युजिंग ग्राफिकली कसं येईल ते, इकडे काय घेणार आपण, रेट ऑफ रिएक्शन, आणि इकडे काय होणार, कॉन्सन्ट्रेशन. ठीक आहे. आणि याचा ग्राफ कसा येणार, पासिंग थ्रू दी ओरिजिन, दॅट इज अ स्ट्रेट लाईन ग्राफ येणार आहे त्याचा. ठीक आहे. हे झालं शॉर्टकट मध्ये फर्स्ट ऑर्डर रिएक्शनचं. आता आपण काय बघणार आहोत, डिटेल मध्ये बघणार आहोत. ठीक आहे. डिटेल मध्ये काय बघू, फर्स्टली आपण बघणार त्याचे इंटिग्रेटेड रेट लॉ एक्सप्रेशन कसं फाइंड करायचं ते बघूया. इंटिग्रेटेड म्हणजे काय, त्याच्यामध्ये इंटिग्रेशन टर्म्स आले, सो म्हणून त्याला काय म्हणतात, इंटिग्रेटेड म्हणतात. इंटिग्रेटेड रेट लॉ एक्सप्रेशन, इंटिग्रेटेड रेट लॉ एक्सप्रेशन. ठीक आहे. आता काय करणार, रिएक्शन कन्सिडर करणार. A which gives the product. ठीक है. Rate of reaction, that is ROR is equal to the rate का sign K, concentration of A, order is first order reaction, so order का है first, equation is first. ठीक है. अनदर वे, रेट ऑफ रिएक्शनचं रेट लिहिण्याची अनदर वे काय आहे, याचा व्हिडिओ मी ऑलरेडी फर्स्ट व्हिडिओमध्ये सांगितलेला आहे. कसं लिहितात, रिएक्टंटच्या स्टोइचियोमेट्रिक कोएफिशिएंटने काय करायचं, डिवाइड करायचं आणि त्याला काय द्यायचं, निगेटिव्ह साइन द्यायचं. सो रेट ऑफ रिएक्शन इज इक्वल टू R इज इक्वल टू काय आहे, रिएक्टंट A, त्याचं स्टोइचियोमेट्रिक कोएफिशिएंट काय, 1 डिवाइडेड बाय 1, सो मायनस dA अपॉन dt. ठीक आहे. इक्वेशन नंबर 2. ठीक आहे. दोन्ही इक्वेशन कशाचे आहे, रेटचे. सो कंपेयर 1 and 2, we get minus dA upon dt is equal to K, concentration of A 1. ठीक आहे. याला काय करायचं, रिअरेंज करते. dA upon concentration of A is equal to minus K dt. हे काय भेटलं, एक इक्वेशन घेतलं. ह्या इक्वेशनला काय दिलं, थर्ड नंबर दिला. ठीक आहे. आता काय करायचं, ह्या इक्वेशनला इंटिग्रेट करायचं. इंटिग्रेट कशामध्ये करायचं, बिटवीन दी लिमिट करायचं. इंटिग्रेट बिटवीन दी लिमिट. आता लिमिट कन्सिडर करूया.
as T is equal to 0. So concentration of A is equal to concentration A at 0. As a T काय झाला? Where is R? So concentration of A is equal to concentration A at T. हे काय झालं? इनिशियल झालं, इनिशियल कॉन्सन्ट्रेशन. आणि हे काय झालं? रिमेनिंग. हे काय झालं? रिमेनिंग कॉन्सन्ट्रेशन. ठीक आहे. आता काय केलं? लिमिट कन्सिडर केलं. ते लिमिट काय करणार? यामध्ये पुट करायचं. फर्स्ट ऑफ ऑल काय करणार? आधी इंटिग्रेट करूया. ठीक आहे. dA upon A इंटिग्रेशन is equal to minus k. ते काय होणार? k इज अ रेट कॉन्स्टंट टर्म, कॉन्स्टंट टर्म इंटिग्रेशनच्या बाहेर येईल. सो dt. ठीक आहे. आता काय करणार आपण? हे पुट करणार. कसं करायचं? इथं tm टाइम आहे म्हणून तिथं काय करणार? टाइमचं लिमिट लिहिणार आणि इथे कॉन्सन्ट्रेशन आहे म्हणून तिथे काय लिहायचं? कॉन्सन्ट्रेशनचं लिमिट लिहायचं. ठीक आहे. ॲज अ T is equal to 0. So concentration A at 0. टाइम है झाला तो कॉन्सन्ट्रेशन इथे काय येईल? A at T. ठीक आहे. आता काय करणार आपण? इंटिग्रेट करणार. ठीक आहे. dA upon A याचं इंटिग्रेशन काय येतं? ln of A. ठीक आहे. Here other term as it is A at 0 A at T is equal to minus K. dt चे इंटिग्रेशन काय असतं? t 0. ठीक आहे. आता काय करणार? त्यामध्ये काय करायचं? लिमिट पुट करायचं. ठीक आहे. लिमिट पुट करताना कसं करणार? ते सबट्रॅक्ट करायचं. कसं? अप्पर लिमिट मायनस लोअर लिमिट. सो वी गेट ln of A at t minus ln A at 0 is equal to minus k t minus 0. Upper limit minus lower limit. So we get ln A at t minus ln A at 0 is equal to minus k t. ठीक आहे. आता मी याला काय करते? रिअरेंज करते. ठीक आहे. रिअरेंज करते. ln A at t याला कसं लिहिता येईल? हे डिवाइड मध्ये टर्म आहे ना, काय सबट्रॅक्ट करणे. ज्यावेळेस ln असते त्यावेळेस सबट्रॅक्ट टर्म असते, त्याला कसं लिहितात? A at 0 is equal to minus kt. बरोबर आहे ना? तर काय करणार? निगेटिव्ह साइन काढून टाकणार. सो वी गेट ln A at 0 upon A at t. निगेटिव्ह साइन काय केलं? काढून टाकलं. K at kt. ठीक आहे. सो K is equal to 1 upon t ln A at 0 upon A at t. ठीक आहे. आता ln काय करायचं? काढून टाकायचं. तर ln काढून टाकल्यानंतर ते काही लॉग टू द बेस 10 मध्ये करायचं. ln चं कन्वर्जन लॉग टू द बेस 10 मध्ये करायचं. सो मल्टिप्लाय बाय 2.303. या इक्वेशनला काय करणार? आपण मल्टिप्लाय करणार. कशाने? 2.303. सो वी गेट K is equal to 2.303 upon t log to the base 10 concentration A naught divided by concentration A at t. ठीक है. This equation is called as the integrated rate law equation for the first order reaction. ठीक है. आता काय बघू? आता याच्यामध्ये टर्म कोणते कोणते आहेत ते बघूया. काय? concentration of A at 0 is equal to initial concentration. ते काय आहे? initial concentration of A. ठीक आहे. concentration A at t काय आहे? concentration of A at time t. ठीक आहे. त्यानंतर K is equal to rate constant. K काय आहे? इथे rate constant आहे आणि T is equal to time. T is equal to time. ठीक आहे. हे काय झालं? फर्स्ट ऑर्डर रिएक्शनचे इंटिग्रेटेड रेट लॉ एक्सप्रेशन. ठीक आहे. बाय यूजिंग दिस फॉर्म्युला वी सॉल्व द न्यूमेरिकल्स. त्या फॉर्म्युलाने काय करणार आहे? न्यूमेरिकल सॉल्व करणार आहे.
सगळीकडे जास्त करून हाच फॉर्म्युला काय केला जातो, यूज केला जातो न्यूमरिकल सॉल्व करण्यासाठी. ठीक आहे. आता काय केलं शॉर्टकटमध्ये बघून, ए यूज दी प्रॉडक्ट रिएक्शन कन्सिडर केली, त्याचं काय केलं रेट ऑफ रिएक्शन रेट राईट केला, त्याचा रेट 2 वेळी राईट केला, दोन इक्वेशन रेटचे असल्यामुळे कंपेअर केल्यानंतर आपल्याला काय भेटलं, हे इक्वेशन भेटलं. ह्या इक्वेशन मध्ये काय केलं, इंटिग्रेट केलं, इंटिग्रेट बिटवीन दी लिमिट कन्सिडर केलं, ते लिमिट पुट केलं, त्याला इंटिग्रेट केलं, ते इंटिग्रेट केल्यानंतर आपल्याला काय भेटलं, फायनल हे इक्वेशन भेटलं. तिचं k इज इक्वल टू 2.303 अपॉन t log to the base 10 a naught upon 80. ठीक आहे, राईट केलं, नोट डाउन दिस. आता बघूया युनिट बघूया, त्याचं युनिट काय आहे तर युनिट. ठीक आहे, त्यासाठी काय इक्वेशन घेणार, k इज इक्वल टू 2.303 अपॉन t log to the base 10 concentration of A 0 concentration A at T. ठीक आहे, हे इक्वेशन घेतलं, log to the base 10 at 0 upon A at T is the unitless quantity. ठीक आहे, unitless quantity. So तर काय राहिलं, याचं तर गेलं, आता राहिलं काय, टाइम. तर सो k इज इक्वल टू काय आला, पर टाइम. ठीक आहे, तसं युनिट काय आला, पर मिनिट किंवा पर सेकंड किंवा पर हवर. हे काय झालं, रेट कॉन्स्टंट फर्स्ट ऑर्डर रिएक्शनच्या रेट कॉन्स्टंटचं युनिट झालं फॉर दी फर्स्ट ऑर्डर रिएक्शन. ठीक आहे, कळलं. आता काय बघूया, ग्राफ बघूया. व्हेरी इम्पॉर्टंट टर्म इज अ ग्राफ. ग्राफवरती खूप सारे क्वेश्चन विचारतात आणि फर्स्ट ऑर्डर रिएक्शनचे 2-3 प्रकारचे ग्राफ आहे. सो चला आपण बघूया ग्राफ, कोणते ग्राफ आहेत ते बघणार आहोत आपण. ठीक आहे, काय इक्वेशन होतं आपलं, k इज इक्वल टू 2.303 अपॉन t log to the base 10 concentration of A at 0 upon concentration A at T. ठीक आहे, पहला इक्वेशन रीअरेंज करूया, k t upon 2.303 is equal to log to the base 10 A at 0 upon A at T. ठीक आहे, ह्या टर्मला आणखी कसं लिहिता येईल, k t upon 2.03 is equal to याला कसं लिहिता येईल, log A at 0 minus log A at T. ठीक आहे, to the base 10 तिला काय राहिलेला काय. ठीक आहे, आता काय करायचं, आणखी रीअरेंज करणार, log to the base 10 A at T is equal to minus k 2.303 T plus log to the base 10 concentration of A naught. ठीक आहे, कसं केलं कळालं, फक्त इक्वेशन काय केलं, रीअरेंज केलंय. काय आलंय, log to the base 10 A at T is equal to minus k upon 2.303 T plus log to the base 10 concentration of A at 0. ठीक आहे, आता यामध्ये कोणते टर्म आहे बघा बरं, नीट ऑब्झर्व करा. हे काय झालं, y is equal to हे काय आहे, m slope x plus c, it is intercept. ठीक आहे, y is equal to mx plus c. ज्यावेळेस y is equal to mx plus c असतं त्यावेळेस ग्राफ कसा असतो, लिनियर असतो. सो ग्राफ काय आहे, कसा प्लॉटिंग ग्राफचा, इकडे वा x. ओके, x ॲक्सिस y ॲक्सिस, x ॲक्सिस वर काय आहे, टाइम, y ॲक्सिस वर काय आहे, log to the base 10 concentration A at T. ठीक आहे, स्लोप काय आहे, निगेटिव्ह स्लोप आहे. ठीक आहे, ज्यावेळेस निगेटिव्ह स्लोप असतो त्यावेळेस ग्राफ कसा असतो, लिनियर असतो, बट हे डायरेक्शन असतो. ठीक आहे, कळालं. हा काय झाला, फर्स्ट ग्राफ झाला. सेम ग्राफ कशाचा आहे, 0 ऑर्डर रिएक्शन्स आहे, फक्त काय चेंजेस आहेत त्यामध्ये, ग्राफ कशा वर्सेस काय आहे, कॉन्सन्ट्रेशन वर्सेस टाइम आहे इन 0 ऑर्डर रिएक्शन मध्ये.
आणि फर्स्ट ऑर्डर रिएक्शन मध्ये काय आहे, फक्त इथे काय आलेलं आहे, लॉग आलेलं आहे. हे लक्षात ठेवा दोन्ही मधला डिफरन्स. फर्स्ट ऑर्डर रिएक्शन मध्ये काय आहे, लॉग ऑफ कॉन्सन्ट्रेशन वर्सेस टाइम हा ग्राफ आहे. आणि झिरो ऑर्डर रिएक्शन मध्ये ओनली कॉन्सन्ट्रेशन वर्सेस टाइम. सो स्लोप इथं काय झालं, tan थीटा स्लोप इज इक्वल टू tan थीटा इज इक्वल टू काय आहे, -k/2.303. ठीक आहे, कळालं. हे काय झालं, फर्स्ट आपण काय केलं, पहिला प्लॉट केलं. ठीक आहे, आणखी वे अनदर वे दिस इक्वेशन काय आहे, log to the base 10 concentration of A at 0 concentration A at t is equal to kt upon 2.303. ठीक आहे, काय घेणार आता, दुसरा प्लॉट करण्यासाठी आपण कोणतं इक्वेशन घेतलं, ते इक्वेशन घेतलंय. ठीक आहे, आता काय करायचं, काहीच नाही करायचं. हा टी आहे ना, फक्त मी असं लिहिले. कसं लिहिला, तो सेपरेट लिहिला. ठीक आहे, बघा बरं त्याच्याकडे कशा रिलेटेड दिसतंय, y इज इक्वल टू हा स्लोप m, हे काय x, y इज इक्वल टू mx. ज्यावेळेस y इज इक्वल टू mx असतो त्यावेळेस त्याचा ग्राफ काय असतो, स्ट्रेट लाईन असतो. पण तो कसा असतो, पासिंग थ्रू दी ओरिजिन. स्ट्रेट लाईन passing through origin. ठीक आहे, we get. सो काय भेटेल, ग्राफ प्लॉट करूया आपण. x एक्सिस y एक्सिस. x एक्सिस वर काय आहे, टाइम. y एक्सिस वर काय आहे, log to the base 10 concentration of A at 0 upon concentration A at t. ठीक आहे, ग्राफ कसा आहे ना, स्ट्रेट लाईन पासिंग थ्रू दी ओरिजिन. सो काय आलं, असा ग्राफ आला. ठीक आहे, हे काय भेटलं, सेकंड ग्राफ बघितला. फर्स्टली आपण कोणता ग्राफ बघितला होता, रेट ऑफ रिएक्शन वर्सेस कॉन्सन्ट्रेशन बघितला ना. तो ग्राफ कसा आला होता, हे ग्राफ लक्षात ठेवा. फर्स्टली बघितला होता आपण तो स्टार्टिंगलाच, रेट ऑफ रिएक्शन वर्सेस कॉन्सन्ट्रेशन. तो ग्राफ काय असतो, कसं असतो, असं असतो. ठीक आहे, असा असतो. हा काय झाला, थर्ड. सो ग्राफवरती फिरून फिरून क्वेश्चन विचारतात. सो त्याच्यामुळे लक्षात ठेवा ग्राफमध्ये काय चेंजेस आहेत. ठीक आहे, हे झाले 3 ग्राफ. आता काय बघणार आपण, हाफ लाईफ ऑफ दी रिएक्शन. हाफ लाईफ ऑफ रिएक्शन. हाफ लाईफ म्हणजे काय, टाइम इन विच रिएक्शन इज 50% कंप्लीशन. कशी असते त्याची कंप्लीशन, 50%. एखादी रिएक्शन घेतली ती काय होते, हाफ मध्ये जी किती कंप्लीट होते, त्या कंप्लीट होण्यासाठी किती टाइम लागतो त्याला काय म्हणतात, हाफ लाईफ ऑफ दी पिरियड. ठीक आहे, दॅट इज अ टाइम इन विच रिएक्शन कंप्लीट 50%. दॅट इज अ टाइम in which reaction complete 50%. That is a half. It is called the half life of the reaction. So we get कोणतं इक्वेशन आहे, k is equal to 2.303 upon t log to the base 10 concentration of A naught upon concentration of A at t. ओके, आता काय करणार, पुट t is equal to t1 half. ठीक आहे, आणि कॉन्सन्ट्रेशन R A at t is equal to concentration A at 0/2. ह्या फर्स्ट इक्वेशन मध्ये काय करायची, ह्या व्हॅल्यू काय करायची, इक्वेशन मध्ये पुट करायचं. सो वी गेट k is equal to 2.303 upon t1 half log to the base 10 concentration of A at 0 upon concentration A at 0/2. Value put केलं. At 0 get cancelled. So we get k is equal to 2.303 upon t1 half log to the base 10 2. काय असतो log 2,
सांगा बरं. K इज इक्वल टू 2.303 अपॉन T1 हाफ इंटू 0.3010. हा काय असतो log 2 असतो. बघा तुम्ही कॅल्क्युलेट करून बघा. ठीक आहे. सो T1 हाफ इज इक्वल टू 2.303 अपॉन K इंटू 0.3010. यांच्या दोघांचं मल्टिप्लिकेशन केल्यानंतर फायनल आन्सर काय येतं. T1 half is equal to 0.693 upon K. This equation is called as the half-life period of the first order reaction. याचं एक मल्टिप्लिकेशन करून बघा. काय ना approximately ते सेम आहे. 0.693 upon K. That is a half-life of the reaction. ठीक आहे. हे काय झालं. आता काय बघितलं आपण स्टार्टिंग पासून काय बघितलं. त्याचं फर्स्ट ऑर्डर रिॲक्शनची इंटिग्रेटेड रेट लॉ एक्सप्रेशन बघितलं. त्यानंतर युनिट बघितला. त्यानंतर त्याची ग्राफ प्लॉट केले. ग्राफ प्लॉट केल्यानंतर काय बघितलं. हाफ लाईफ ऑफ दी रिॲक्शन हे बघितलं. आता आपण काय करणार आहोत. त्याच्यावरती भरपूर सारे फॉर्म्युले झाले यामध्ये. ठीक आहे. त्याच्यावरती आपण काय करू. न्यूमेरिकल्स कसे विचारतात एक्झाममध्ये ते बघूया. ठीक आहे. सो चला आता आपण काय बघणार आहोत. न्यूमेरिकल्स कसे सॉल्व करायचे ते बघणार आहोत. ठीक आहे. हा एक क्वेश्चन घेतला मी. हा क्वेश्चन सीईटीच्या एक्झाममध्ये विचारलेला आहे. काय क्वेश्चन आहे रीड करा. In a first order reaction, the concentration of reactant decreases from 400 mol per dm³ to 50 mol per dm³ in 3 × 10⁴ second. Find the rate constant. कोणतेही न्यूमेरिकल आल्यानंतर पहिल्यांदा काय करायचं ते नीट रीड करायचं. त्यामध्ये कोणते कोणते टर्म दिले आहेत आणि काय फाइंड करायला लावले आपले ते नीट ऑब्झर्व करायचं. ठीक आहे. काय दिले आपण नीट बघा बरं. फर्स्ट ऑफ ऑल आपण काय करू. गिवन थिंग लिहून घेऊ. काय दिलंय. गिवन थिंग. इन फर्स्ट ऑर्डर रिएक्शन द कॉन्सन्ट्रेशन ऑफ रिएक्टंट डिक्रीजेस फ्रॉम 400 मोल पर dm³. दैट इज अ इनिशियल कॉन्सन्ट्रेशन. at 0 is equal to 400 mol per dm³ to 50 mol per dm³. That is a at T. काय दिलंय 50 मोल पर dm³. ठीक आहे. इन 3 × 10⁴ सेकंड. का म्हणजे काय दिलाय तो टाइम दिलाय. टाइम इज इक्वल टू 3 × 10⁴ सेकंड and find out the rate constant. that is आपल्याला काय फाइंड करायचं आहे. K ची व्हॅल्यू फाइंड करायची आहे. ठीक आहे. आता आपल्याला काय भेटलंय गिवन थिंग्स भेटल्यात. तो गिवन थिंग्स मध्ये आपल्याला कोणता फॉर्म्युला यूज करावा लागेल. ह्या गिवन थिंग्स वरून कळायला पाहिजे आपल्याला कोणता फॉर्म्युला यूज करावा लागणार आहे. ठीक आहे. सो फॉर्म्युला इज K इज इक्वल टू 2.303 अपॉन T log to the base 10 concentration A at 0 upon concentration A at T. काय करणार आपण हा फॉर्म्युला यूज करणार. फाइंड द व्हॅल्यू ऑफ K. दॅट इज अ रेट कॉन्स्टंट ची व्हॅल्यू फाइंड करायची आहे. सो सगळ्या व्हॅल्यू आहे आपल्याकडे. पुट दिस व्हॅल्यू. खूप सिंपल प्रॉब्लेम होता. हा क्वेश्चन विचारलेला आहे. खूप सिंपल होता. K इज इक्वल टू 2.303 अपॉन टाइम काय दिला आहे 3 × 10⁴ log to the base 10 concentration at काय हे काय 0.400 divided by 50 मोल dm³ मोल dm³ हे काय होईल कॅन्सल होऊन जाईल. ठीक आहे. आता हा 0 गेला हा 0 गेला. ठीक आहे. 5 8 जा 40. ठीक आहे. सो K इज इक्वल टू 2.303 अपॉन सॉरी 4 करेक्ट आहे. 4 8 जा 5 8 जा 40. ठीक आहे. 2.3 × 10⁴ log to the base 10 त्याला 8. ठीक आहे. आता आपल्याला इथे काय माहिती पाहिजे लॉग 8. 8 चा लॉग काय आहे तुम्हाला माहिती पाहिजे. 10 पर्यंत लॉग हे माहितीच पाहिजे सगळ्यांना. ठीक आहे. K इज इक्वल टू काय 2.303 अपॉन 3 × 10⁴ log 8 काय असतो
0.9 काय असतो तो 0.9 पुढे डिजिट असतात पण आपण काय करणार फक्त 0.9 घेणार. ठीक आहे. आता काय करणार 3 1 1 3 3 9 सो काय आलं 2.303 अपॉन 10 raised to 4 इंटू काय राहिलं 0.3. या दोघांचं काय करायचं मल्टिप्लिकेशन करायचं. k इज इक्वल टू 3 3 जा 9 3 0 0 3 3 जा 9 0. ठीक आहे 9 3 2 जा 6 काय पॉइंट 0 0.6909 डिवाइडेड बाय 10 raised to 4. आता काय होणार k इज इक्वल टू 0.6909 into 10 raised to minus 4. 4 10 raised to 4 ला काय केलं वरती घेतलं. सो k is equal to 6.909 into 10 raised to minus 5. काय आलं आन्सर k is equal to 6.909 into 10 raised to minus 5. बघा बरं ऑप्शन मध्ये पुढे मॅच होतंय हे दोन तर गेले. काय आलं 6.90 into 10 raised to 5 आलं ना. हे काय ऑप्शन नंबर सी. काय आलं करेक्ट आन्सर सी 6.90 into 10 raised to minus 5 पर सेकंड. खूप सिंपल प्रॉब्लेम असतात. एक कळायला कसं सॉल्व करायचं हा क्वेश्चन विचारलेला आहे सीटी मध्ये. ठीक आहे प्रिवियस इयर क्वेश्चन मध्ये. आता आपण बघूया नेक्स्ट प्रॉब्लेम. ठीक आहे चला आता काय करू सेकंड क्वेश्चन घेऊ. काय क्वेश्चन आहे रीड करा बरं. A first order reaction is 10% complete in 5 minutes. Find in which it is 60% complete. काय करायचं आहे आपल्याला एक टाइम दिलेला आहे आणि एक टाइम काय करायचं आहे फाइंड आउट करायचं आहे. व्हिडिओ पॉज करा आणि तुम्ही ट्राय करा बरं कसं सॉल्व करायचं आहे. आन्सर काय येतं हा पण क्वेश्चन काय केलेला आहे सीटी एक्झाम मध्ये विचारलेला आहे. ठीक आहे आता आपण करू सॉल्व करूया. ठीक आहे काय दिलंय गिवन क्वेश्चन चांगला रीड करायचा बघा स्टार्टिंगला. काय दिलंय द फर्स्ट ऑर्डर रिएक्शन इज 10% कंप्लीट इन 5 मिनिट. सो 10% कंप्लीट. ठीक आहे सो a at 0 इज इक्वल टू काय करायचं 100 घ्यायचं. a at t इज इक्वल टू 100 मायनस 10 10% आहे ना. सो काय इथं 90 आहे. ठीक आहे टाइम दिलाय t इज इक्वल टू 5 मिनिट. कळलं. आता पुढे काय आहे फाइंड इन विच इट इज 60% कंप्लीट. काय करते मी इथं घेते काय झालं रिएक्शन 60% कंप्लीट झाली. 60% कंप्लीट. सो a at 0 इज इक्वल टू 100. सो a at t काय होईल कॉन्सन्ट्रेशन आहे ना. कॉन्सन्ट्रेशन a at t इज इक्वल 100 मायनस 60 करायला रिमेनिंग 40. सो काय करायचं आपल्याला याचा टाइम कॅल्क्युलेट करायचा. ठीक आहे कळालं. आता काय करायचं व्हॉट इज द फॉर्म्युला k इज इक्वल टू 2.303 अपॉन t log to the base 10 concentration of a at 0 upon concentration a at t. ठीक आहे पुट व्हॅल्यू आपल्याकडे सगळं आहे. व्हॅल्यू काय करायच्या पुट करायच्या. ठीक आहे मी काय करते टी इकडे घेते हा टी के काय करते खाली साईडने घेते. सो वी गेट टी इज इक्वल टू 2.303 अपॉन के log to the base 10 concentration a at 0 upon a at t. ठीक है टाइम काय आहे 5 मिनिट is equal to 2.03 upon k log to the base 10 काय initial 100 divided by काय आहे 90. This equation is first equation. This equation is called as first equation. ठीक है another one, another equation t is equal to 2.303 upon k log to the base 10 a at 0 upon a at t. ठीक है आता काय करायचंय सेकंड बघा ना 60% कंप्लीट काय झालंय त्याच्यावर टाइम कॅल्क्युलेट करायचा आहे. सो टाइम ॲज इट इज 2.303 upon k log to the base 10
काय 80 100 डिवाइडेड बाय काय 40. ठीक आहे, हा 0 गेला, हा 0 गेला, हा 0 गेला, हा 0 गेला. इक्वेशन 2 कसं राईट केलं कळालं. ठीक आहे, आता काय करायचं, डिवाइड 2 बाय 1. इक्वेशन 2 ला काय करायचं, डिवाइड करायचं कशाने, इक्वेशन 1 ला. 2 divided by 1, equation 2 divided by 1, so we get t is equal t upon 5 minute is equal to, हे काय होणार, हे आणि ही टर्म काय होणार, कॅन्सल होऊन जाणार. सो log to the base 10 divided by 4, 10 divided by 4 upon log to the base 10 काय आहे इधर 10 divided by 9. ठीक है, t upon 5 minute is equal to, याला कसं लिहिता येईल, log 10 minus log 4 divided by log 10 minus log 9. कळालं कसं लिहिलं, ते कसं राईट केलं कळालं. आता t upon 5 minute is equal to log 10 काय असतो 1. ठीक आहे, ह्या काय 2 चा स्क्वेअर आहे, सो 2 आधी येणार log 2 upon log 10 is 1 minus हा कशाचा स्क्वेअर आहे 3 चा स्क्वेअर, सो 2 log 3. कळालं हे कसं केलं, फॉर्म्युला आहे तो. आता करणार t upon 5 minute is equal to 1 minus 2 multiply by log 2 काय असतो 0.3 divided by 1 minus 2 into log 3 काय असतो log 3.4. करा मल्टिप्लिकेशन करा काय येईल, t upon 5 minute is equal to 1 minus 3 to the 6.6 upon 1 minus 4 to the 8 that is 0.8. ठीक है, कळालं. आता t upon 5 minute is equal to काय येणार आहे बघा बरं, काय 1 minus 0.6 काय सबट्रॅक्शन 0.4 upon 1 minus 0.8 this 0.2, 2 to the 1, 2 to the 4. So t upon 5 minute is equal to 0.2. So t is equal to 0.2 multiplied by 5. So t is equal to 5 to the 10, that is 1.0, that is 1 minute. आलं का बघा बरं, आहे का ऑप्शन मध्ये आन्सर आहे ना 1 मिनिट. ऑप्शन इज ए. काय करेक्ट आहे ऑप्शन ए 1 मिनिट. कसं कॅल्क्युलेट केलं कळालं का. हा क्वेश्चन सीटी मध्ये एक्झाम मध्ये विचारलेला आहे की डीप मध्ये बघा कसं केलंय फाइंड, पॉज करून सॉल्व करा. हे काय बघितलं आपण आज सगळ्या व्हिडिओ मध्ये, काय बघितलं फर्स्ट ऑर्डर रिएक्शन बघितलं, त्यामध्ये त्याचं इंटिग्रेटेड रेट लॉ एक्सप्रेशन बघितलं, त्यानंतर त्याचं युनिट फाइंड केला, त्यानंतर त्याचं ग्राफ फाइंड केला, ग्राफचे व्हेरिएशन बघितले 2-3 प्रकारचे, आणि यानंतर काय म्हणलं हाफ लाईफ पिरियड बघितला, त्यानंतर लास्टला काय बघितले न्यूमरिकल्स कसे विचारतात ते, हाऊ टू सॉल्व दिस न्यूमरिकल ते बघितले. ठीक आहे, व्हिडिओ आवडला असेल तर त्याला लाईक करा आणि सबस्क्राईब नक्की करा. थँक्यू.